बीड लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक नेमकी कशी होणार आहे, पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध कोण आहे हे जवळजवळ चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून बजरंग सोनवणे यांची उमेदवारी काल जाहीर झालेली आहे. त्यामुळं बीड लोकसभेमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असाच सामना रंगणार आहे. पण मित्रांनो, या बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही प्रश्न या ठिकाणी आहेत. त्या प्रश्नावरती मी चर्चा करणार आहे. खास करून त्यातला एक मुद्दा किंवा एक प्रश्न असा आहे की शरद पवार यांना बीडची लोकसभा जिंकायची आहे का. त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर ज्योती मेटे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत का. तिसरा प्रश्न आहे, वंचित बहुजन आघाडी ओबीसी चेहरा उमेदवार म्हणून देणार आहे का. असे बरेचसे प्रश्न आहेत मित्रांनो. या सर्व प्रश्नावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अशोक खाडे, आपण पाहतात माणुसकी लाईव्ह न्यूज चॅनल. पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या विरोधामध्ये बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कोण असेल या बाबतीमध्ये जवळपास गेल्या 1-2 महिन्यापासून चर्चा, तर्कवितर्क सुरू होते. कधी बजरंग सोनवणे तर कधी ज्योती मेटे तर कधी ईश्वर मुंडे, डॉक्टर नरेंद्र काळे, डॉक्टर अशोक थोरात असे बरेचसे चेहरे किंवा बऱ्याचशा लोकांची नावांची चर्चा बीड लोकसभासाठी शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून झाली. शेवटच्या टप्प्यामध्ये ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे या दोघांचीच नावे या ठिकाणी चर्चिली गेली. त्यांच्या नावावरती खास करून चर्चा झाली. उमेदवारीच्या बाबतीमध्ये ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांनी प्रत्येकी 2 किंवा 3 वेळा शरद पवार यांची भेट घेतली, बरीचशी चर्चा केली, अंदाज बांधले गेले. त्यामुळे कुठंतरी कधीतरी बजरंग सोनवणे उमेदवार होतील असं वाटायचं, तर कधी ज्योती मेटे यांना उमेदवारी देईल अशी शक्यता वर्तवली जात होती. शेवटपर्यंत ज्योती मेटे यांचंच नाव सगळ्यात जास्त चर्चेले जात होतं किंवा त्यांनाच उमेदवारी मिळेल याची दाट शक्यता होती. त्याचं कारण पण बरेचसे आहेत. नेमकं आपण पाहूया. अगोदर एक विषय आपण या ठिकाणी किंवा प्रश्न जे 2-3 आपण मांडले त्यापैकी एक, शरदचंद्र पवार यांना बीडची लोकसभा जिंकायची आहे का. मित्रांनो, शरद पवार यांना बीडची लोकसभा जिंकायची असेल किंवा जिंकायची त्यांनी इच्छा त्यांच्याकडं असेल किंवा त्यांना जिंकायचं त्यांनी टार्गेट ठरवलं असेल किंवा ठरवलं असतं, तर असे म्हटलं जात आहे की ज्योती मेटे यांनाच उमेदवारी दिली असती. जर बीडची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला, महाविकास आघाडीला जिंकायची असती तर ज्योती मेटे यांनाच उमेदवारी दिली असती असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं शरद पवार यांना नेमकं बीड लोकसभामध्ये निकाल कसा हवा आहे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस जरी फुटली असली तरी शरद पवार हे किती वजनदार नेते आहेत हे संपूर्ण बीडला आणि महाराष्ट्राला माहीत आहे. बीड लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा शरद पवार यांनी जर ठरवलं तर बरेचसे आता महायुतीमध्ये असलेले बरेचसे चेहरे त्यांच्या पक्षामध्ये येऊ शकतात हे सर्वांनाच माहीत आहे. त्यातलाच एक बजरंग सोनवणे काही दिवसापूर्वीच त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी दिली. असे बरेचसे चेहरे त्यांच्याकडे येऊ शकतात. त्यामुळं असं एक कुठंतरी असं वाटतंय की खरंच शरद पवार यांना बीड लोकसभा जिंकायची का फक्त लढायची म्हणून लढायची, एक सोपस्कार म्हणून लढायची. कारण ज्योती मेटे तगडा उमेदवार होऊ शकत होत्या, पण त्यांचं नाव या ठिकाणी बाजूला करण्यात आलं आणि बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्याच्यामध्ये नंबर 1 ज्योती मेटे या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत, सनदी अधिकारी आहेत. अधिकारी म्हणून त्यांना समाजसेवेचा किंवा जनतेमध्ये काम करण्याचा खूप मोठा अनुभव आहे, अभ्यासू नेतृत्व आहे. तिसरी गोष्ट, विनायक मेटे यांच्या अकाली मृत्यूमुळं सहानुभूतीची लाट त्यांना मिळाली असती. चौथी गोष्ट, मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा सपोर्ट, पाठिंबा त्यांना मिळाला असता. एकंदरीत हे सर्व जमेची त्यांच्या बाबतीमध्ये सर्व जमेची बाजू असताना
फक्त काही पक्षाचं विलिनीकरण करा किंवा तुतारीवर लढवण्याची मानसिकता ज्योती मेटे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये ठेवली होती, पण तरी पण त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली नाही. त्यामुळे हे सर्व जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी चर्चेला गेला की आता ज्योती मेटे अपक्ष लढवणार आहेत का, की नेमकं काय त्यांचं. मित्रांनो, ज्योती मेटे हे निश्चित अपक्ष निवडणूक लढवतील असं मला स्पष्ट दिसतंय किंवा माझं मत तसं स्पष्ट आहे. कारण त्यांनी उमेदवारी घेतली नाही का शरद पवारांनी त्यांना दिली नाही हे अजून चित्र स्पष्ट झालेलं नाही, की त्या बाबतीमध्ये अजून कोणीही त्याचं वक्तव्य केलेलं नाही. जर ज्योती मेटे यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये उमेदवारी घेण्यास नकार दिला असेल तर निश्चितच यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळी डाळ शिजते, हे तेवढंच निश्चित आहे. कारण ज्योती मेटे अपक्ष निवडणूक जर लढल्या तर मराठा समाज जे आक्रमक सध्या ओबीसी आणि मराठा समाज आरक्षणावरती आक्रमक समाज आहे, त्या मराठा समाजाचं पाठिंबा ज्योती मेटे यांना मिळू शकतो. मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा त्यांना मिळू शकतो. आणि जे आक्रमक ज्यांना पंकजा मुंडे यांना मतदान करायचं नाही आणि महाविकास आघाडीलाही मतदान करायचं नाही असा मराठा समाज किंवा इतर समाज असेल, या समाजाचं मतदान त्या या ठिकाणी घेऊ शकतात, जे की त्या जर उभा नाही राहिल्या तर ते मतदान बजरंग सोनवणे यांच्याकडे जाऊ शकतं. त्यामुळे ज्योती मेटे जर अपक्ष लढल्या तर त्याचा अप्रत्यक्षरित्या फायदा पंकजा मुंडे यांनाच होऊ शकतो. तिसरा मुद्दा यामधला असा आहे की वंचित बहुजन आघाडी ओबीसी चेहरा देणार आहे का उमेदवार म्हणून. मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीनं प्रकाश आंबेडकर यांनी बीड मतदारसंघामध्ये जर ओबीसी चेहरा उमेदवार दिला तर निश्चितच त्याचा सर्वाधिक फटका पंकजा मुंडे यांना बसू शकतो. आणि जर त्यांनी मुस्लिम, बहुजन आणि त्यानंतर मराठा जर चेहरा दिला तर त्याचा फायदा पंकजा मुंडे यांना होऊ शकतो. असं एक एकंदरीत असं चित्र आहे, असं गणित आहे. त्यामुळे मित्रांनो, बीडची लोकसभा नेमकी शरद पवार यांना जिंकायची आहे का, हा प्रश्न खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी उपस्थित करायचा होता. कारण शरद पवार यांनी बीडची लोकसभा किती गांभीर्यानं घेतली आहे हे पण तेवढंच, किंवा घेतली की नाही घेतली हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यावरच खऱ्या अर्थानं बीड लोकसभेचा निकाल लागणार आहे हे पण असंही म्हटलं जात आहे. त्यामुळं एकंदरीतच बजरंग सोनवणे यांची उमेदवारी पंकजा मुंडे यांच्यासाठी सोयीची आहे असंही म्हटलं जात आहे. ती सोयीची का आहे, कारण गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्याविरुद्ध बजरंग सोनवणे यांचा जवळपास 1,68,000 मतांनी पराभव झाला होता. तगडे उमेदवार आहेत, तगडे नाहीत असं मी म्हणणार नाही, पण गेल्या वेळेस त्यांचा पराभव झालेला आहे. तो पराभव त्यांच्या पंकजा मुंडे यांच्या लहान बहिणीने केलेला आहे. यावेळेस तर स्वतः पंकजा मुंडे आहेत. त्यामुळं यावेळेस त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल पंकजा मुंडे यांचा बजरंग सोनवणे आल्यामुळं. आणि एकंदरीतच चित्र असं दिसतंय की बजरंग सोनवणे हे शेवटपर्यंत तगडी फाईट देऊ शकतात, पण पंकजा मुंडे यांच्यासाठी सोयीची उमेदवारी आहे असं स्पष्ट माझं मत आहे. आपलं मत काय आहे नेमकं या उमेदवारीच्या बाबतीमध्ये हे आपण पण या ठिकाणी व्यक्त व्हावं कमेंट बॉक्समध्ये. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयावर व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार. आणि माणुसकी लाईव्ह या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ सबस्क्राईब केल्यानंतरच आपल्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.